शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सर्व धर्म समभावाच्या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य केलंय। सर्व धर्म समभाव हा नीचपणा, नपुंसकपणा असल्याचं खळबळजनक विधान त्यांनी केलं। नाशिकमधल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। तसंच आंबा खाल्ल्यानंतर मूल जन्माला येतं या आपल्या पूर्वीच्या विधानाचाही त्यांनी पुनरुच्चार केला। संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। सर्व धर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष हा निव्वळ नपुंसकपणा आहे। मी पती तू पत्नी हे उलट पाहिजे, पण ते शक्य आहे का? तर नाही, म्हणून सर्व धर्म समभाव नीचपणा आहे। आंबा खाल्ल्यावर मूल जन्माला येतं असं मी एकदा म्हणालो होतो, त्याविषयी माझ्यावर कोर्टात एक खटला सुरू आहे। पण आजही मी एक आंब्याचं झाड लावलंय, तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता। मी माझ्या विधानावर आजही ठाम आहे। यावेळी त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी सतत काम करण्याचाही संकल्प व्यक्त केला। खग्रास ग्रहणाच्या काळात मनुष्याने एखाद्या मंत्राचा जप केला तर त्याला त्या मंत्राची शक्ती मिळते। तिरंगा व संविधान आपण मानलंच पाहिजे, पण भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचं प्रतीक आहे, त्यामुळे देव, देश व धर्मासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं। तर बहुजनांची माती भडकवण्याचं काम संभाजी उर्फ मनोहर भिडे वारंवार करतात असा आरोप ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी केलाय। भिडेंचा बोलविता धनी कोणीतरी दुसराच असल्याचा आरोप करत भिडेंची चक्क झुरळासोबत तुलना वाघमारे यांनी केली। सर्व धर्म या जगामध्ये, या देशामध्ये सर्व धर्म समभाव म्हणून लोक राहतात। तुम्हाला वारंवार जातीभेद आणि जातीवाद वाढवण्याचं काम यांना खरं तर कोणीतरी सुपाऱ्या दिल्या असाव्यात, किंवा यांना जाणीवपूर्वक कोणी बोलवता धनी यांचा कोणीतरी वेगळा असला पाहिजे। कुठेतरी निवडणुका जवळ आल्या की यांना कुठेतरी जातीवाद आणि जातीभेद करण्याचं काम कोणतरी सांगतं आणि ते करत राहतात। हे अत्यंत चुकीचं आहे। मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी आता त्यांच्या वयाच्या हिशोबाने बोललं पाहिजे, वयाच्या हिशोबाने राहिलं पाहिजे, कारण की त्यांचं आता वय माझ्या मते 60-70 वय असेल। त्यांना 60चा लाठी काय ती म्हणते तशी गोष्ट झाली, त्यांची आता बुद्धी भ्रष्ट झाली। त्याप्रमाणे त्यांनी आता शांत राहावं, विनाकारण कुठेही काही बरळण्यात मजा नाही।